मंथन न्यूज महाराष्ट्र। गणेशोत्सव साजरा करताना कायदा पाळावा, इतरांना त्रास होणार नाही, रुग्णालयाच्या जवळून जाताना आवाज कमी करावा, प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करताना कायद्याला धरूनच साजरा करावा, पर्यावरणपूरक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना राज्य सरकारने प्रथम क्रमांक 5 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख व तिसऱ्या क्रमांकासाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे। 2 टॉप 2 बेससाठी परवानगी देण्यात येईल, यापेक्षा जादा मिळणार नाही। यानंतर कारवाई करण्यात येईल। शासनाने घालून दिलेल्या सर्व सूचना गणेश मंडळांनी पाळाव्यात अशी सूचना पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे यांनी केली। राहुरी येथील नगर परिषदेच्या सभागृहात गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपुरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी, ज्ञानेश्वर ठोंबरे, रावसाहेब चाचा तनपुरे, देवेंद्र लांबे हे उपस्थित होते। गणेशोत्सव साजरा करताना हिंदू परंपरा जपावी, कायदा पाळावा, कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करावा। डीजेचा अट्टहास का धरला जातो? डीजेमुळे अनेकांना अटॅक आलेला आहे, तर यामुळे उच्च न्यायालयाने डीजेला बंदी केली आहे। चांगल्या कार्याची सुरुवात ही गणेशापासून सुरुवात होते, तर मग गणेश उत्सवापासून डीजे मुक्तीसाठी सुरुवात करावी। ज्येष्ठांनी व श्रेष्ठींनी सांगितले तर हे शक्य होईल। स्पर्धा करा, पण पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा। गावाने जर ठरवले तर ते शक्य होईल। कुठलीही विपत्ती येणार नाही याची काळजी घ्यावी, भावना दुखावणार नाही याची दखल घ्यावी, पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा, डीजे मुक्त करावा अशा सूचना बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केल्या आहेत। व्यंकटेश गणेश मंडळाचे मार्गदर्शक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी म्हटले की आम्ही पूर्वी हातगाडीवर मिरवणूक काढली आहे, मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे। राहुरीचे गणेश उत्सव मिरवणूक शांततापूर्वक होती। डीजेमुळे आमच्या मंडळातील 2 जणांच्या कानाचा आवाज गेला आहे। गणेश उत्सव साजरा करताना काही तरुण काय काय करतात याचे आम्हाला पाहिल्यावर वाईट वाटतं। डीजे बंद करायचे असेल तर यानंतर कुठल्याच मिरवणुकीत डीजे वाजणार नाही, हे पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश वेगळा होता, पण सध्या हा उत्सव वेगळ्या दिशेने जात असल्याची खंत चाचा तनपुरे यांनी व्यक्त केली। डीजेमुळे मिरवणूक दरम्यान रस्त्यालगत राहणाऱ्या घरातील लोक पाहुण्यांकडे निघून जातात। महाराष्ट्र शासनाचा आकडा आहे की 15 ते 20 लोक डीजेमुळे मयत झाले आहेत, तर सुमारे 100 लोकांना आवाज ऐकू येत नाही। हा शासनाचा आकडा आहे। प्रत्येकाच्या घरात वृद्ध, आई वडील, लहान मुले आहेत, याची काळजी घेणे गरजेचे आहे। यावेळी पत्रकार राजेंद्र वाडेकर, प्रतीक तनपुरे, राजेंद्र सातबाई यांनी मनोगत व्यक्त केले। या बैठकीत माजी नगराध्यक्ष अनिल कासार, मुजफ्फर कादरी, माजी नगरसेवक अक्षय तनपुरे, सुनील पवार, आदिनाथ तनपुरे, भीमा रणसिंग, रवींद्र आहेर, रवींद्र तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, विलास तरवडे, पोलीस पाटील यासह बहुतेक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। आणि कधी श्रीकृष्ण, दुसऱ्या दिवशी शिवाजी, अशा भूमिका आम्ही त्यावेळेस अशा पुतळ्यांचे आरसे होतं, तर सर्वच मेकअप करून जिवंत आरसे उभा करायचं होतं आणि ती मजा जरा वेगळीच असायची, एकदम म्हणजे उत्सुकता असायची। दिवसेंदिवस सगळं बंद पडलं तर राहुरी शहरामध्ये तसं होतं, बाकीकडे सुद्धा मला काय दिसायचं नाही जिवंत आरसे। आपल्या शहराचीच तशी ती प्रथा होती, पण ती कालांतराने हळूहळू ती बंद पडत गेली आणि आता काही ठराविकच आरसे असतात। यावर्षी जरा काही दिसतात बहुतेक आरसे असतील आणि शेवटी मुद्दा येतो तो लोक म्हणतात आम्हाला आरास नाही, पण शेवटच्या दिवशी आमचं व्यवस्थित त्या ठिकाणी उत्साहपूर्वक साजरा झाला पाहिजे ही सर्वांची या अलीकडच्या काळामध्ये तसा विषय दिसतो। आता डीजेच्या विषयावरती खरं मीटिंगचा मुद्दा तोच होता। सर्व लोकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत। गणेश मंडळाचे सर्व तरुण आमचे राजू, सर्व तरुण त्या ठिकाणी तुमचे विचार एकदम तरुणांना नाचवतील असे विचार
सर्व तरुणांनी देखील त्यांची बाजू मांडली, काही सिनियर मंडळी देखील बाजू मांडली. खरं आपल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही उत्साहात पार पडणं आणि जल्लोषात पार पडणं ही आपल्या सर्वांचीच अपेक्षा असते. आणि का असू दे, शेवटी गणेशोत्सव हा आपला एकदम सर्वांचा लाडका सण आहे. सर्वांचं गणपतीवरती श्रद्धा आपल्या सर्वांची असते. त्यामुळं गणरायाला निरोप देताना उत्साहाच्या वातावरणात निरोप दिला पाहिजे, एक जल्लोषाच्या वातावरणात निरोप दिला पाहिजे. ही आलेली आपण सर्वांनी लहानपणापासून बघितलेली ही खरं प्रक्रिया आहे किंवा परंपरा आहे. आणि त्या उद्देशाला धरून आपल्या सर्वांची भावना मी समजू शकतो की बाबा एक उत्साहाच्या वातावरणामध्ये 10 दिवसात सर्वजण राबलेले देखील असतात आणि एक उत्साह वेगळा असतो विसर्जन मिरवणुकीचा. आपला विषय सर्व समजू शकतो. पण मात्र हेही बरोबर आहे की PI साहेबांनी असेल, चाचांनी असेल, काही अनुभव आपण जे काही सांगितले. काल परवा मी 1 दिवसाचं उपोषण केलं होतं. त्या दिवशी ते व्याख्याते शिवरत्न शेट्टे साहेब आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी व्याख्यान दिलं. त्यांनी बोलताना एक किस्सा सांगितला. कुठेतरी अशाच मला वाटतं शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये DJ वाजल्यामुळे काहीतरी एक प्रेग्नंट महिला होती आणि तिचं म्हणजे बाळाचा मृत्यू झाला हे त्यांनी त्या दिवशी व्याख्यानामध्ये सांगितलं. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपला उत्साह साजरा होत असताना कुणाला त्याचं इजा पोचू नये किंवा कुणाला आपल्या उत्साहाच्या भरात इतरांची देखील काळजी करून आपण उत्साह साजरा करणं ही आपल्या देखील सर्वांची खरं त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि म्हणून DJ साहेब आता DJला सर्वांनी पैसे दिलेले आहेत, त्यामुळे तो काही विषय होईल असं मला काही वाटत नाही. पण मात्र एक विनंती, या गावातले ज्येष्ठ असतील, महिला असतील, पेशंट असतील, आपल्या सर्वांच्याच घरी हे विषय असतात. त्यामुळे एक विनंती माझी अशी आहे की त्या DJला परवानगी द्यावी. पण मात्र ते किती बॉक्स असावेत, काय असावेत याच्यावरती थोडंसं आपण कुठेतरी बंधन देखील आणलं पाहिजे. कधी कधी नवीन DJ आले, आम्ही लावले, सर्वांनी लावले, पण आता अलीकडच्या काळामध्ये तो आवाज इतका वाढलेला की म्हणजे ती देखील आपण खबरदारी घेणं, म्हणजे आपण वाजवावं DJ, पण मात्र एक आवाजाचं सर्वांनीच कुठेतरी बंधन घालणं देखील एक काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस आता मला माहित नाही काय टेक्नॉलॉजी आहे काय, पण मात्र खूप जास्त आवाज असतो हे देखील आपण जरा मान्य केलं पाहिजे. कुठेतरी आपलाही उत्साहाच्या भरात आपली मिरवणूक साजरी केली पाहिजे. परंतु काही लोकांना अक्षरशः नकोस होईल इतकं देखील आपण त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, याची देखील काळजी घेतली पाहिजे. आणि मला वाटतं सर्वांमध्ये एक ठराव की बाबा किती बेस असावेत, किती काय असावं याचं एक बंधन आपण जर आपल्यावरती घालून गेलं तर पोलीस प्रशासनाचंही काही तिथे मशीन आणणार नाही, आपलाही उत्सव साजरा होईल आणि कोणाला त्याचं त्रास देखील होणार नाही. कारण शेवटी आपली देखील जबाबदारी असते. आपण आपल्या उत्साहामुळं कुणाला जर हार्ट अटॅक येत असेल, आणि निश्चितपणे आजकालचे DJचे जे आवाज आहेत ते त्या लेवलपर्यंत नक्कीच गेलेले आहेत. पूर्वी 4-5-6 वर्षापूर्वी बहुतेक एवढं नव्हतं. आता मला माहित नाही काय त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी, प्लाझ्मा वगैरे काय असतं वगैरे. तर माझं असं मत आहे की आपण सर्वांनी DJ वाजवू, परंतु मात्र PI साहेब, DYSP साहेब, आपण काहीतरी मर्यादा टाकून घ्यावी की जेणेकरून दुसऱ्यांनाही त्रास नव्हता, आपला देखील उत्साह साजरा होईल. याच्यावर कोणाचं काय ऑब्जेक्शन असावं असं मला वाटत नाही. आवाज आपल्याला आनंद होईल असं करू, पण आपल्या अति आनंदामुळे कोणाला मात्र हे होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. आणि 2 मंडळामध्ये काय कॉम्पिटिशन वगैरे असं देखील आपण काय कुणी काय त्याच्यामध्ये मला असं काय करू नये. मला ज्याच्या आपण सूचना मांडली, बऱ्याच जणांनी मांडली किंवा एखाद्या मंडळामध्ये आला असेल ठीक आहे, तो मंडळ वाजेल, पुढे गेल्यानंतर बाकीचे एकाच वेळी 2-2, 3-3 DJ जर आले तर मात्र शेजारी राहणाऱ्या लोकांचं मात्र त्या ठिकाणी मोठा त्रासात त्यांना सहन व्हावं लागतं. म्हणून तुम्ही म्हटलं तसं एका वेळेस एक वाजून तो पुढे गेला की मग दुसरा रांगेत ते नंतर वाजव. एकाच वेळेस असे समोरासमोर दोघं तिघे येऊन मात्र आपल्याला काही स्पर्धेसाठी आपण वाजवत नाही. आपल्या सर्वांना आपल्याला उत्सव साजरा करायचा म्हणून त्या उत्सवाच्या भावनेत आपण करतो. जर कोणी स्पर्धेसाठी करत असेल किंवा माझ्याच मंडळामध्ये एवढा मोठा समोर, हे मात्र भावना अजिबात योग्य नाही.